नमस्कार, मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. पदाधिकाऱ्यांनी या पूजनस्थानाच्या समोर आसनस्थ व्हायचं आहे. सामूहिक श्रीचरण आणि पंचशील या ठिकाणी आपण ग्रहण करणार आहोत. सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव मंडळ अंबरनाथ या अंतर्गत असणाऱ्या आपल्या सर्व सामाजिक संस्था, सर्व बुद्धविहार कमिट्या, त्या सर्व कमिट्यांचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे विचारपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि विचारपीठावर ज्याप्रमाणे आणि विचारपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि विचारपीठावर ज्याप्रमाणे मान्यवर महत्त्वाचे असतात, अगदी त्याचप्रमाणे विचारपीठाच्या समोर उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आपण विचारांचा जागर करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आणि या अमरनाथ शहरामध्ये हा विचारांचा जागर होत असताना, या ठिकाणी विचार पुष्प गुंफत असताना मला म्हणावं वाटतं, सबंध विश्वाला शांतीचा आणि करुणेचा संदेश देणारे या पृथ्वीचा सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत भगवान गौतम बुद्ध, या पृथ्वीचा पहिला चक्रवर्ती राजा सम्राट अशोक, आमाघरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे, या भाषेत शब्दांचं महत्त्व सांगत शब्द शस्त्राप्रमाणे वापरता येतात हे सांगताना दुसऱ्या बाजूला जे म्हणाले होते, भले तर देऊ कासेची लंगोटी नाटाळाच्या माती हनुकाठी, या भाषेत ज्यांनी जगण्याचं तत्वज्ञान सांगितलं ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका विद्येनं केले. या भाषेत विद्येचं महत्त्व सांगून तिथे न थांबता जे म्हणाले, विद्येमुळे मती येते, मतीमुळे नीती येते, नीतीमुळे गती येते, गतीमुळे वित्त येते, वित्त आल्यानंतर शूद्रांचं अस्पृश्याचं जीवन वाढून चालतं आणि ते असे विचारांचे कार्यक्रम करायला लागतात. हे आज अंबरनाथमध्ये दिसून येत आहे. हे का दिसून येत आहे तर माझ्या आया बहिणी शिकल्या, माझ्या अस्पृश्य बांधव शिकले म्हणून. आणि हे शिक्षणाचं बाळकडू, हे शिक्षणाचं महत्त्व ज्यांनी आजपासून 100 वर्ष आधी लक्षात घेतलं होतं ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, पण असं नव्हे तर यशस्वी पुरुषाच्या 2 पावले पुढे प्रत्येक स्त्री असते. हे इतिहासामध्ये सुद्धा जिने दाखवून दिलं. त्या भारतातील नव्हे तर आशिया खंडातील पहिल्या स्त्री शिक्षिका, मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई यांच्यासह क्रांती पर्वामध्ये ज्या ज्या महामाता महापुरुषांनी आपल्या प्राणाचं आहुती दिली, बलिदान दिलं आणि माणूस समृद्ध व्हावा यासाठी आपलं आयुष्य वाहिलं, अशा सगळ्या महापुरुषांना, सगळ्या महामातांना अभिवादन करतो. सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत राहिलो तर 10:30 वाजतील आणि आपला कार्यक्रम संपून जाईल. आपल्या मानव मुक्तीच्या लढ्यामध्ये अशा सगळ्या अनेक महामातांनी, महापुरुषांनी कार्य केलं असं आम्ही अनेक जण सांगतो. आता इथे बसलेली जी पिढी आहे ती आमच्या आधीची आहे, पण काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीची जी पिढी आहे
आता मागे जे उभे राहिलेले दिसतात ज्यांना लवकर बसू वाटत नाही, तेव्हा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीची पिढी आहे आणि त्यांना नेमकं माहीत नाही आणखी की या सगळ्या महामाता महापुरुषांचं नाव घेतलं तरी एका महापुरुषाचं नाव आम्हाला पुन्हा गर्वाने पुन्हा अभिमानाने घ्यावं लागतं आणि त्यांनी या सगळ्याला पूर्णत्व दिलं असं म्हणावं वाटतं. कारण या सगळ्या महामाता सगळ्या महापुरुषांचं कार्य इथल्या माणसांच्या मुक्तीचं आहे, माणसांना माणूस पण देणार आहे. परंतु तरीसुद्धा त्यांचं कार्य ही तत्कालीन काळामध्ये त्या काळात सीमित राहिलं. बुद्धांपासून ते बसवेश्वरांपर्यंत, बसवेश्वरांपासून ते फुलेंपर्यंत, शाहू महाराजांपर्यंत आणि अगदी अण्णाभाऊ साठेंपर्यंत आम्ही जेव्हा ही सगळी शृंखला पाहतो तेव्हा यांच्या सगळ्यांच्या कार्याला काळाची मर्यादा आहे. परंतु एक महामानव यांच्या पुढच्या काळात जन्मास आला आणि त्यांनी या सगळ्यांचं जे कार्य आहे, या सगळ्यांचा जो विचार आहे तो या भारतवर्षामध्ये नवा भारत उभा राहत असताना तो नवा भारत या सगळ्या महामाता सगळ्या महापुरुषांच्या विचारावर उभा राहावा हा विचार केला आणि त्यांनी तो विचार या नव्या भारताच्या निर्मितीमध्ये पेरला. तो नव्या भारताच्या निर्मितीत हा विचार या महापुरुषाने महामानवाने कसा पेरला हे सांगताना मला म्हणावं वाटतं, मृतप्राय झालेल्या कोट्यावधी जीवात भरला ज्यांनी नवा प्राण, मृतप्राय झालेल्या कोट्यावधी जीवात भरला ज्यांनी नवा प्राण. मनुवादा विरोधात ते लढले होऊन बेभान, काळारामाला घाम फोडून चवदार पाण्याला आग लावून पेटवले ज्यांनी मनुस्मृतीचे प्रत्येक पान. त्यांच्या समोर झुकते या देशातील नव्हे जगातील प्रत्येकाची मान. त्यांनीच दिलं या भारताला जगातलं सर्वोत्तम असं संविधान. अशा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा शतशः प्रणाम, माझा शतशः प्रणाम. अगदी बुद्धांपासून ते महात्मा फुलेंपर्यंतचा हा सगळा प्रवास, हे सगळे विचार आम्ही पाहतो. हा सगळा लोकशाहीचा विचार आहे असं आम्ही म्हणतो. आपले अध्यक्षदादा भरतदादा मला 2 महिन्यापासून सांगतात आहे की अशी इतकी सुंदर जयंती आमच्या इथं होत्या तुम्हाला यायला लागते. म्हणलं या ठिकाणी अमरनाथकरांपुढे जाऊन बोलायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. या असं कॅन्टोन्मेंट झोनमधल्या एरियामध्ये जाऊन तिथं लोकशाही सांगायची म्हणजे साधं काम नाही. श्यामदादासारखी दिग्गज माणसं ज्यांनी आपलं आयुष्य या चळवळीसाठी वेचलं, ही अशी विचारपीठावर बसलेली केस पांढरे झालेले आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांनी पावलोपावली चळवळ अनुभवली, बाबासाहेब जगले, त्यांचा विचार जगले, त्यांच्या पुढे जाऊन बोलायचं म्हणजे सोपं नाही म्हणलं. पण तरीही आपल्याला यावं लागेल आणि म्हणलं येऊ. आणि मग तो दिवस किती महत्त्वाचा निघाला आजचा बघा की तथागतांची जयंती, तथागतांची ज्ञानप्राप्ती आणि तथागतांचे पूर्णत्व म्हणजे सिद्धार्थ ते गौतम आणि गौतम ते बुद्ध होण्याचा जो प्रवास आहे त्याच्या पूर्तीचा दिवस आज. आणि आज मी तुमच्यासमोर त्यांना सांगायला येणं ही साधी गोष्ट नाही आहे. पूर्णत्व भारतीय संविधानात मिळतं आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा वारसदार, हा बुद्धांचा वारसदार, हा त्यांच्या विचारांचा वारसदार म्हणून बोधिसत्व होतो. हे बोधिसत्व बाबासाहेब आम्हाला कळले पाहिजे. हे बोधिसत्व बाबासाहेब आम्हाला कळले पाहिजेत. कारण बुद्ध ते बोधिसत्व हा प्रवास लोकशाहीचा प्रवास आहे. हा प्रवास लोकशाहीचा प्रवास आणि हा लोकशाहीचा प्रवास जर समजून घ्यायचा असेल तर बाबासाहेबांनी बुद्ध सांगणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि ते जमणंही शक्य नाही आहे. परंतु आम्हाला आधी जागृत होत असताना थेट बुद्धांना जाऊन मिठी मारण्याच्या आधी आम्हाला बुद्धांपर्यंत कोण घेऊन गेलं आणि कशा परिस्थितीत आणि का घेऊन गेलं हे आधी समजून घ्यावं लागेल. आणि तेव्हा आम्हाला कळेल की आमच्या पावलांना गती देऊन आम्हाला धम्माच्या वाटेवरून का दौडावं लागेल, का गती घ्यावी लागेल आणि तो धम्म का गतिमान करायचा आहे हे तेव्हा कळेल. कधी कळेल? जेव्हा आम्ही मागे पाहू आणि आमच्या 3 जी स्थित्यांतर आहेत या देशाची, या भारतवर्षाची, ती 3 स्थित्यांतर आम्हाला समजून घ्यावी लागतील. ती 3 स्थित्यांतर म्हणजे बाबासाहेबांच्या आधीचा भारत, बाबासाहेबांचा भारत आणि आज आम्ही जगत असलेला भारत. ही 3 स्थित्यांतर आहेत या भारताची. बाबासाहेबांच्या आधीचा भारत म्हणजे बुद्धांच्या नंतरचा आणि बाबासाहेबांचा भारत हा बाबासाहेबांच्या आधीचा भारत हा खूप भीषण भारत आहे. या भारतामध्ये माणसाला माणूस पण नाहीये. इथल्या माणसांचं जगणं नाकारलेलं आहे. इथल्या माणसांना अस्पृश्य ठरवून जनावरापेक्षा हीन दर्जाची वागणूक दिली. त्या माणसांचं म्हणण्यात त्यात जो गर्भित अर्थ आहे त्यात 50% जी संख्या आहे ती अखंड स्त्री वर्गाची आहे. ती केवळ आताचे बौद्ध तेव्हाचे महार अशी नाही आहे. ह्या देशातल्या सगळ्या घरातल्या स्त्रिया महार मान ढोर चांभार पाटील कोल्ही तेळी तांबोळी मुसलमान मराठा ओबीसी सगळ्यांच्या घरातल्या स्त्रिया या स्त्रिया गुलाम आहेत आणि या प्रत्येक स्त्रीला गुलाम म्हणून वागवलं जात होतं. आणि तो काळ आहे आणि मग त्यात पुन्हा अस्पृश्य म्हणून एका वर्गाची गणना केली होती, शूद्र म्हणून पुन्हा आम्हाला गणलं गेलेलं होतं. हा सगळा भारत आहे. त्या भारताच्या एका उंबरठ्यावर बाबासाहेबांचा जन्म होतो.
आणि त्या भारताच्या उंबरठ्यावर अनेक जणांनी संक्रमणं केली. मी तुम्हाला मागे सांगितलं, अनेकांनी हा प्रयत्न केला की यातून माणसांना बाहेर काढावं, माणूस म्हणून जगायला शिकवावं. पण काळाच्या पलीकडं ते कार्य चाललं नाही. ते कार्य पुन्हा काळाने हिरावून घेतलं. पण बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर 19व्या शतकामध्ये अशा प्रकारे पाय रोवून उभे राहतात की हजारो वर्ष चालत आलेल्या ह्या गुलामगिरीला, हजारो वर्ष चालत आलेल्या त्या मनुवादाला आव्हान देणारे हे युगपुरुष ठरतात. परंतु बाबासाहेबांचा जेव्हा आम्ही भारत बघतो तोही भारत सोपा नाही आहे. बाबासाहेबांच्या आधीचा भारत आणि बाबासाहेबांचा भारत हा सुद्धा माणसाचं माणूसपण नाकारणारा. म्हणजे आज ही जी मी लोक पाहतोय, हे माझ्या पुढे बसलेली जी माणसं पाहतोय, ती सूट बूट टाय कोट घालून, डोक्यावर फेटा, अंगात जॅकेट, सगळं पोरं सोरं जर बघितली तर टाय कोट घालून आलेली, पायात बूट, सगळं कसं आता एकदम छान छान चाललंय आमचं. असे मोठे मोठे कार्यक्रम सगळीकडे होत आहेत, आनंद साजरा होतोय, डीजे लावायचा, डान्स करायचा, हे सगळं भारी चाललंय. ज्यांची जयंती करतोय त्यांचं आयुष्य काय होतं याकडे आम्हाला बघावं लागेल. त्यांचं आयुष्य काय होतं हे न कळता जर आम्ही हे करत राहिलो तर हा फक्त दिखावा होईल. आम्हाला त्यांचं आयुष्य काय होतं हे बघताना, मागे वळून पाहताना मी जेव्हा पाहतो तेव्हा माझ्या अंगावर शहारे येतात, माझं मन भरून येतं. कारण सातारच्या त्या शाळेमध्ये एक विद्यार्थी दाखल झाला आहे 7 वर्षाचा, आणि तो विद्यार्थी जेव्हा त्या शाळेत दाखल होतो तेव्हा शाळेत तो मुलगा यायला लागतो तर हातात फाटकी पिशवी, त्या फाटक्या पिशवीमध्ये गोनपाटाचं पोतं, त्या गोनपाटाच्या पोत्याजवळ फाटक्यात बांधलेल्या भाकरीचं तुकडं आणि पाटी हे घेऊन तो मुलगा शाळेत येतो. तो पोरगा शाळेत येतो, परंतु त्याला शाळेत घेतलं जात नाही. त्याला वर्गाच्या बाहेर बसावं लागतं आणि वर्गाच्या बाहेर बसावं लागणारा तो पोरगा वर्गात लक्ष देतो आणि वर्गात फळ्यावर काय शिकवलं जातं हे बघतो. आज आमच्या पिढीला हे कळलं पाहिजे की आज आम्ही वर्गात गेलो, पण वर्गात शिक्षणाकडे लक्ष आहे का ह्याच्यावर आम्हाला लक्ष द्यावं लागेल. आणि वर्गाच्या बाहेर बसून शिकणारा तो मुलगा वर्गात फळ्याकडे लक्ष देतो आणि गुरुजी काय शिकवतात हे बघत राहतो आणि त्यातून काय घ्यायचं हे लक्ष देतो. एक दिवशी गुरुजी फळ्यावर लिहितात की मुलांना आम्हाला सांगा की तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या दिसतात पण त्याला तुम्हाला हात लावता येत नाही, ज्या तुम्हाला दिसतात पण त्याला तुम्हाला स्पर्श करता येत नाही. वर्गात बसलेली मुलं चुचुनीत पोरं उभा राहतात, हात वर करतात आणि उत्तरं देतात, सर आकाशातला चंद्र, तारे, सूर्य. गुरुजी म्हणतात बरोबर आहे, विज्ञानाच्या भूगोलाच्या दृष्टीनं बरोबर आहे, पण इतक्यात गुरुजींचं लक्ष वर्गाच्या बाहेर बसलेल्या बारक्या भिवाकडे जातं. बारक्या भिवाने का हात वर केलाय? गुरुजी म्हणतात सांग भिवा, तुला काय सांगायचंय बाहेर बसून, काय सांगतो भिवा? बारका भिवा पाण्यादारपणे उभा राहिला आणि पाण्यादारपणे उभा राहिलेला भिवा बोलता झाला, गुरुजी या शाळेतला पाण्याचा माठ मला रोज दिसतो गुरुजी, पण या पाण्याच्या माठाला मला हात लावता येत नाही गुरुजी. गुरुजी या शाळेतला फळा मला रोज दिसतो गुरुजी, पण या शाळेतल्या फळ्यालाही मला हात लावता येत नाही गुरुजी. गुरुजी एवढंच नाही, तुम्ही वर्गात जाताना आणि बाहेर येताना मला रोज दिसता, पण मला तुम्हालाही हात लावता येत नाही गुरुजी. बारक्या भिवानं दिलेली उत्तरं भूगोलाची, विज्ञानाची उत्तरं नव्हती, तर समाज व्यवस्थेने निर्माण केलेल्या जातीय विषमतेच्या तोंडात मारले. पण भिवाला त्या काळात विद्यार्थी असताना हे सुद्धा कळलं होतं की मला पाण्याला, माठाला हात यासाठी लावता येत नाही कारण इथं जाती व्यवस्था आहे आणि माणसासारखा मी माणूस असूनही मला या माठाला हात लावता येत नाही कारण इथं म्हणून एक कायदे निर्माण केलेत आणि म्हणून माझं माणूसपण नाकारलं. हे मला शाळेत अनुभवायला मिळलं होतं. हे माझ्या आत्मकथेमध्ये बारक्या भीमराव पुढे जाऊन लिहितात. म्हणजे विद्यार्थी असताना त्यांना जे भोगावं लागलं होतं ते त्यांच्या मनावर बिंबलं होतं आणि म्हणून मला मोटिवेशनल बाबासाहेब सांगताना सांगावं वाटतं की बारका भिवा ज्याला वर्गाच्या बाहेर बसून पाणी मिळालं नाही, जगाच्या इतिहासामध्ये याच बारक्या भिवाने 1927 साली या जगाच्या इतिहासातला पाण्यासाठीचा आणि समतेचा पहिला सत्याग्रह केला. तो महाडचा सत्याग्रह होता. बालवयामध्ये आम्हाला काय कळतं आणि त्यातून आम्ही काय घेतलं हे आम्हाला कळलं पाहिजे. बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसले, बाहेर बसून शिकले, आम्ही लयदा ऐकलं, आमच्या पोरांनी लयदा ऐकलं, आम्ही त्यातनं काय घेतलं का आम्हाला कळलं नाही. मला याच्या पुढचे बाबासाहेब सांगायचे, जे बाबासाहेब आजच्या नव्या पिढीला नव्या भाषेत नवे मोटिवेशनल आंबेडकर मी गेले 15 वर्ष झालं महाराष्ट्रभर देशभर सांगतोय, ते बाबासाहेब मला नव्याने सांगायचे. आम्हाला फक्त एवढ्यात आता राहायचं नाही की आमचे बाबासाहेब बाहेर बसून शिकले. अरे वयाच्या फक्त 7व्या 8व्या वर्षी वर्गाच्या बाहेर बसून शिकणारा भीमराव रामजी आंबेडकर हा पोरगा वयाच्या फक्त 22व्या वर्षी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जातो. ही प्रेरणादायी गोष्ट आहे. हे आमच्या पोरांना आता कळलं पाहिजे. कधी कधी अमेरिकेला जातो बाप,
अरे जेव्हा मोबाईल नाही, इंटरनेट नाही, लॅपटॉप नाही, कुणाची ओळख नाही, कुणाचा वशिला नाही, त्या काळात हा भीमा नावाचा पोरगा अमेरिकेला जायचं स्वप्न बघतोय. खिशात रुपयाही नाहीये. आईचं निधन वयाच्या 5व्या वर्षी झालंय त्याच्या. आई विना पोरका झालेला भिवा. कसा जगला असेल माझा भिवा. वडिलांचं निधन होतं आणि त्यानंतर फक्त 6 महिन्यामध्ये भिवा अमेरिकेला जायला निघतो. आज आमच्या पोरांना गाडी आहे, बंगला आहे, शाळेत जायला 4 व्हीलर आहे, दारात गाडी येते न्यायला. आई बाप सगळे ॲडमिशन घ्यायला पुणे विद्यापीठात, मुंबई विद्यापीठात. त्याची राहायची सोय, त्याची खायची सोय, त्याचं हॉस्टेल सगळं आहे बाप. सगळं खानदान काम करते. चला ह्याचं ॲडमिशन घेऊ. आणि बाबासाहेब त्या काळामध्ये निघतात अमेरिकेला, जेव्हा या देशातल्या भल्या भल्यांना समुद्रात पाऊल ठेवणं म्हणजे पाप वाटायचं, तेव्हा आमचा बाप अमेरिकेला जायला निघतो. हा इतिहास आहे. हे आम्हाला आमच्या नव्या पिढीला सांगावं लागेल. पोरा आणि ते बाबासाहेब अमेरिकेला शिकायला जात आहेत. इट्स नॉट अ जोक. आजपासून 100 वर्ष आधी माणसांना या गावातून त्या गावाला जावं कळत नव्हतं, तेव्हा बाबासाहेब परदेशात शिकायला जात आहेत. आज मी इथं चॅलेंज देतो, 1 लाख रुपयाचं चॅलेंज. इथल्या कुठल्याही पोराने उभं राहावं आणि अमेरिका आणि लंडन मधल्या 10 विद्यापीठाची नावं सांगावी. मोठ्याने उभं राहून लगेच उभं राहायचं आणि मोठ्याने आवाजात सांगायचं 10 विद्यापीठाची नावं. आज ही कोण सांगू शकणार नाही. कसं कळलं आमच्या बापाला त्या काळात? विचार करा या गोष्टीचा जरा शांत डोक्याने घरी गेल्यावर. आजही आम्हाला माहीत नाही. बाबासाहेबांना तेव्हा माहीत आहे. तेव्हा कळलं की तिकडं कोलंबिया नावाचं विद्यापीठ आहे आणि मला तिथं शिकायला जायचं आहे. ते बाबासाहेब अमेरिकेला जातात, स्कॉलरशिपवर जातात आहे, खिशात पैसे नाही आहेत आणि अमेरिकेत जाऊन शिक्षण घेतात. ते बाबासाहेब मला खऱ्या अर्थानं ते बाबासाहेब सांगताना आजच्या नव्या पिढीनं ते बाबासाहेब बुद्धांपर्यंत कसा येतात हा प्रवास आपल्याला पूर्ण समजून घ्यावा लागेल. ते अमेरिकेत गेलेले बाबासाहेब अमेरिकेतलं शिक्षण पूर्ण करतात आहे. अमेरिकेतलं शिक्षण काळाच्याही वेळेच्याही आधी पूर्ण करणारा त्या कोलंबिया विद्यापीठातला एकमेव विद्यार्थी आणि आजपर्यंतचा त्या इतिहासातला एकमेव आदर्श विद्यार्थी कोण? तर ते भीमराव रामजी आंबेडकर होते. हे त्या विद्यापीठाला जाहीर करावं लागतं. असा या भारतातला एकमेव विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. ही सोपी गोष्ट नाही आहे. आज जर एखादं पोरगं तुमचं अमरनाथला आलं आणि त्याला म्हणलं अमरनाथवरनं नागपूरला जा, त्याला कळत नाही कसं जाऊ. पण हे बाबासाहेब अमेरिकेला जातात आणि अमेरिकेत गेलेला भीमराव रामजी आंबेडकर नावाचा तरुण अमेरिकेतलं शिक्षण पूर्ण करून कुठे निघतो? लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. अरे एका गावातून दुसऱ्या गावात जावं एवढ्या सहजतेने, एका देशातून दुसऱ्या देशात बाबासाहेब आजपासून 150 वर्ष आधी, 100 वर्ष आधी प्रवास करतात. कशासाठी? शिक्षणासाठी. तिथे जाऊन काय शिकायचं? तिथं जाऊन बाबासाहेब PhD करतात फक्त की ज्याच्यावर मला प्राध्यापक होता येईल, माझा पगार वाढेल, मला इन्कम वाढेल, मला काहीतरी पुरस्कार मिळेल, हे नाहीत करत. त्या काळात बाबासाहेब तिथे जातात आणि काय शिकतात बाबासाहेब? तिथं काय मांडतात? लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. ज्या काळात भारतावर इंग्रजांचं राज्य आहे त्या काळात बाबासाहेब इंग्रजांमुळं भारतातल्या रुपयाला काय समस्या निर्माण झाल्यात ह्याच्यावरचा शोधनिबंध मांडतात आहे. आणि ते बाबासाहेब इंग्रजांना सांगतात की तुमच्यामुळं आमच्या देशाची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे. आणि तो शोधनिबंध बाबासाहेबांनी मांडला आणि त्याच शोधनिबंधाच्या आधारावर 1935 साली या भारतात जेव्हा भारताची अर्थव्यवस्था उभी करण्याची प्रक्रिया चालू होती तेव्हा त्या पुस्तकाचा आधार घेतला गेला आणि भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उभी राहिली. आणि ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उभी राहिली त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि भारतात जसे बाबासाहेब येतात तसं भारतात आल्यानंतर बाबासाहेब जे चटके सोसतात की मी आता एवढा उच्च विद्या विभूषित होऊन भारतात आलोय, मग मला या ठिकाणी चांगला काहीतरी सामाजिक स्तर मिळेल असं बाबासाहेबांना वाटत असेल. परंतु बाबासाहेब जेव्हा परदेशातून भारतात येतात तर इतकं उच्च शिक्षण घेऊन आलेल्या माणसाच्या वाट्यालाही या देशामध्ये जातीय विषमतेचे चटके येतात. त्यांना नाकारलं जातं, त्यांना छळलं जातं आणि त्यांना जातीय अंगाने छळून त्यांना वेगळं ठेवलं जातं. अगदी इतकं म्हणजे की बाबासाहेबांना ज्या ऑफिसात बाबासाहेब काम करायला जायचे त्या ऑफिसमध्ये बाबासाहेबांची टेबल खुर्ची वेगळी ठेवणं, त्यांचा पाण्याचा ग्लास वेगळं ठेवणं, इथपासून त्यांना छळ केला जातो. एवढंच नाही तर इतकं भीषण त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न होतो की बाबासाहेबांना राहायला घर दिलं जात नाही आणि राहायला घर मिळावं म्हणून बाबासाहेबांना आपलं नाव लपवून राहावं लागतं. हे बाबासाहेबांच्या आयुष्यात येतं आणि बाबासाहेबांना कळतं की इथं आपल्याला या ज्या आपण सुधारणांचा प्रयत्न करतोय किंवा आपण शिकलो म्हणून आपल्याला जर वाटलं की काही बदल होईल, आपल्याला स्वीकारलं जाईल, तर हे या देशामध्ये शक्य नाही. कारण या देशात मनुवादाचा जो पगडा आहे तो
इतका भक्कम आहे, तो इथल्या माणसांना जातीमध्ये जो विभागणी करतोय ती अस्पृश्यता नाकारत नाहीये, तर ते अस्पृश्य म्हणूनच आपल्याला या ठिकाणी जगवलं जात आहे. आणि म्हणून आपण कितीही आर्थिक सुबत्तेने महान झालो, शैक्षणिक सुबत्तेने महान झालो. आता काय काय लोकांना वाटतं, आम्ही भाषण करायला गेलो की लोक म्हणतात काय तुम्ही सारखं सांगता, अहो आम्ही एवढं शिकलो म्हणून आम्ही उच्च पदावर गेलो. काय काय लोक म्हणतात जे SC ST OBCतले आहेत, महिला आहेत, त्या काय म्हणतात मी संघर्ष केला, मी शिकलो म्हणून मी या पदावर गेलो. अरे नालायका, तुला जशी अक्कल आहे तशी तुझ्या बापाला होती, तुझ्या आज्याला बी होती, पण त्यांना संधी नव्हती. त्यांना या व्यवस्थेमध्ये संधी नव्हती, त्यांना या व्यवस्थेमध्ये त्यांची अक्कल पाजळवायची संधी नव्हती. त्यांना ती संधी निर्माण करून दिली. त्या महामानवाचं नाव म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि ते बाबासाहेब आम्हाला कळले पाहिजेत. ते बाबासाहेब सांगण्यासाठी आज मी इथपर्यंत आलेलो आहे. आणि ते इथल्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे, ती जाणीव झाली पाहिजे. ते बाबासाहेब जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना कळलं की आपल्यापाशी ज्ञान असून, आपल्यापाशी फक्त शैक्षणिक डिग्री असून उपयोग नाही आहे, तर आपल्याला आता परिवर्तनाचं पाऊल उचलावं लागेल. आणि म्हणून बाबासाहेब महाडचा सत्याग्रह करतात, शह इथल्या मनोवादाला देतात. पण तरीही बाबासाहेबांना वाटतं की हे करूनही उपयोग नाही. आजच्या आमच्या पिढ्यांना हे कळलं पाहिजे की काळारामाचा सत्याग्रह हा दर्शनासाठी नव्हता आणि महाडचा सत्याग्रह हा फक्त पाणी पिण्यासाठी नव्हता. तुम्ही त्याच भूमीमध्ये आहात, तुम्ही त्या भूमीपासून अगदी जवळ आहात आणि तुम्हाला ह्या क्रांतीची खरी उमज असली पाहिजे. माझ्या नव्या पिढीला ती उमज असली पाहिजे की बाबासाहेबांचा हा संघर्ष का होता. बाबासाहेब त्या महाडच्या सत्याग्रही म्हणतात की हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नाही आहे, तर हा संघर्ष समान मानवी हक्कांसाठी आहे. तो समान मानवी हक्क आज देखील आम्हाला मिळालाय का, हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी चालू केलेलं हे महाडच्या सत्याग्रहाचं आंदोलन आजही पूर्ण झालेलं नाहीये. ते आंदोलन पूर्णत्वास नेणं ही आपली जबाबदारी आहे. ती आपली जबाबदारी आपल्या लक्षात आली पाहिजे. आणि बाबासाहेब ही आंदोलनं करतात, पण बाबासाहेबांना ही आंदोलनं करूनही काय वाटतं, तर बाबासाहेब 1935 साली घोषणा करतात. येवल्या ही घोषणा खूप महत्त्वाची आहे आजच्या दिनाच्या दिनी, ती आपल्या लक्षात असली पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असतो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. हे बाबासाहेबांना ठणकावून सांगावं लागतं. आणि बाबासाहेब जशी ही घोषणा करतात तसे या देशातले आणि जगातले इतर धर्माचे सगळे लोक, सगळे त्यांचे धर्मगुरू खडबडून जागे होतात आणि बाबासाहेबांकडे येऊन बाबासाहेबांना विनवण्या करतात की तुम्ही आमच्या धर्मामध्ये या, कारण तुमच्या मागे इतका मोठा समूह येणार आहे, तुम्ही आमच्या धर्मात आलात तर आमचा धर्म वाढेल. पण बाबासाहेब त्या सगळ्यांना थांबवतात आहे. कारण बाबासाहेब अगदी त्या आधी 10 वर्षांपासून आपल्याला जर इतिहास वाचला तर लक्षात येईल की बाबासाहेबांची पावलं ही तथागतांच्या दिशेने चाललेली होती. कारण बाबासाहेबांनी ही घोषणा केली, परंतु ही घोषणा करत असताना घोषणा केली आणि बाबासाहेबांनी विषय सोडला असं नाही आहे. बाबासाहेब ही घोषणा करतात त्या काळापासून बाबासाहेबांची सम्यक पावलं ही बुद्धांच्या दिशेने कशी जातात हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. बाबासाहेब जी शिक्षण संस्था आणि त्याचं महाविद्यालय जे काढतात त्या महाविद्यालयाचं नाव आहे सिद्धार्थ महाविद्यालय. बाबासाहेब तेव्हा धर्म स्वीकारत नाही, पण नाव काय दिलंय महाविद्यालयाला, सिद्धार्थ महाविद्यालय. म्हणजे गौतम बुद्धांचं जे नाव आहे ते नाव बाबासाहेबांनी आधीच आपल्या महाविद्यालयाला दिलंय. बाबासाहेब जे घर बांधतायत त्या घराला नाव देत आहेत राजगृह. हे बुद्धांशी नातं सांगणारं नाव. मी बुद्धांचे बाबासाहेब आम्हाला समजून घेता आले पाहिजेत. नुसतं धर्म म्हणून धर्म वाढवायचा नाही, तर बाबासाहेबांनी तो आचरणात आणायला सुरुवात केली होती हे बाबासाहेब आम्हाला कळले पाहिजे. बाबासाहेबांना फक्त एखादा धर्म किंवा त्या धर्माचं प्रस्थ वाढवायचं हे अपेक्षित नाही आहे. आज या ठिकाणाहून सांगताना मला विशेष अभिमान वाटतो की आज ही सगळी आम्ही जी प्रगती पाहतो, आज हा समाजाची एकूण प्रगती पाहतो, तेव्हा अनेक लोक इतर समाजातले इतर लोक म्हणताना दिसतात की ते त्यांना आरक्षण आहे ना म्हणून त्यांची प्रगती आहे, किंवा ते काम नोकरी नाहीत का चांगलं, त्यांना आरक्षण आहे ना म्हणून त्यांचं चांगलं झालं. आरक्षण हे बौद्धांच्या प्रगतीचं कारण नाही आहे. आरक्षण हे बौद्धांच्या प्रगतीचं कारण नाही आहे, तर या देशातल्या शेकडो जातींना बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं आहे. SC ST या SCमध्ये 59 जाती आहेत आणि या सगळ्या समूहांमध्ये या वर्गामध्ये अगदी आता सगळ्यांच्या घरच्या महिला सगळ्यांना आरक्षण आहे. त्यामुळं बौद्धांची प्रगती ही केवळ आरक्षणाने होत नाही आहे, तर मला या ठिकाणी अभिमानाने
आणि जबाबदारीने सांगावं वाटतं की बौद्धांची प्रगती ही केवळ आरक्षणाने नव्हे तर बौद्धांची प्रगती होण्याचं कारण हा बाबासाहेबांनी दाखवलेल्या वाटेवर हे बौद्ध चालत आहेत. त्यांनी रूढी परंपरा अंधश्रद्धा नाकारलेल्या आहेत आणि ते तथागतांच्या वाटेवर चालत आहेत. म्हणून आज बौद्धांची प्रगती होत आहे. आणि ही प्रगती होण्यासाठी तुम्हाला केवळ आरक्षणाची नव्हे, तुम्हाला केवळ मार्कांची नव्हे, तुम्हाला केवळ फक्त गुणांची नव्हे, तर या बौद्धांच्या तथागतांच्या विचारांची गरज आहे. हे इथल्या प्रत्येक समाजाने समजून घेतलं पाहिजे. आणि जो जो माणूस, जो जो व्यक्ती बुद्धांच्या या वाटेवर येईल आणि बुद्धांच्या वाटेवर चालायला लागेल त्याची प्रगती होत झाल्याशिवाय राहणार नाही. हे इथल्या प्रत्येक समाजाने समजून घेतलं पाहिजे. हे प्रत्येक समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी खूप मोठा त्याग केला या देशासाठी. त्यामुळे बाबासाहेब हे केवळ एका जातीचे, एका धर्माचे, एका वर्गाचे बाबासाहेब नाही आहे. बाबासाहेब आणि बुद्ध, बाबासाहेबांनी या देशाला बुद्ध देण्याचं काम केलं. बाबासाहेबांनी या देशाला जो बुद्ध दिला तो कुठून नव्याने बाबासाहेबांनी बुद्ध हुडकून आणला आणि या देशाला दिला असं नाही आहे. हा बुद्ध हा या पृथ्वीचा सर्वोत्तम बळीपुत्र आहे आणि बुद्ध हा या भारतभूतचा पुत्र आहे. या भारताचं मूळ काय असेल जर तुम्ही शोधत गेलात तर ते भारताचं मूळ, इथल्या प्रत्येक गोष्टीचं मूळ हे बुद्धांपाशी जाऊन थांबतं, बुद्धांजवळ जाऊन थांबतं. या प्रत्येक मुळाचा शोध घेणारं तत्त्वज्ञान आम्हाला मांडता आलं पाहिजे आणि ते तत्त्वज्ञान आम्हाला आचरणात आणता आलं पाहिजे. ही तथागतांची जी लोकशाही आहे, ही तथागतांची लोकशाही समजून घेताना आम्हाला तथागतांचं जर आम्ही आयुष्य बघितलं तर तथागतांनी राजग्रहाचा त्याग केला, आपल्या राजवैभवाचा त्याग केला आणि माणसाला माणूसपण मिळवून देण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वाहिलं. सम्राट अशोकाने आपल्या सगळं जग जिंकलं पण शस्त्र खाली ठेवलं आणि पुन्हा राजवैभव सोडलं आणि पुन्हा त्यांनी सगळ्यांना घेऊन बुद्धांच्या वाटेवर मार्गक्रमण चालू केलं. हे बाबासाहेब आम्हाला समजून घ्यावे लागतील. ज्या दिवशी बुद्धांचा हा मार्ग जो लोकशाहीचा मार्ग आहे, त्यांची जी राज्य करण्याची जी आधीची पद्धती होती, बुद्धांनी आपला ग्रहत्याग करताना त्यांनी जी पाण्यासाठी चाललेली लढाई आहे, कशासाठी राज्यामध्ये भांडणं चालले, बुद्धांचा त्यांना राग होण्याचं कारण काय आहे, त्यांना दुःख होण्याचं कारण काय आणि दुःखाचं मूळ शोधण्याचं कारण काय की इथं भांडणं चालले आहेत माझ्या राज्यात, कशासाठी, पाण्यासाठी, नदीच्या पाण्यासाठी. आणि त्यातून त्यांना उद्वेग होतो आणि बुद्ध बाहेर पडतात आणि ते बुद्ध जगाच्या कल्याणाचं तत्त्वज्ञान मांडतात आणि ते जगाच्या कल्याणाचं तत्त्वज्ञान मांडणारा बुद्ध बाबासाहेबांनी आपल्या हातामध्ये दिलेला आहे. आणि बाबासाहेबांनी आपलं नातं इथे तिथे गाव गल्ली किंवा राज्यामध्ये नव्हे तर जगाशी नातं जोडलेलं आहे. तर जगाशी जोडलेलं नातं आपल्याला जपता आलं पाहिजे आणि बुद्ध आपल्याला जागतिक करतात, ते जागतिक आपल्याला होता आलं पाहिजे. हे मला इथे आवर्जून सांगावं वाटतं. आज ज्या प्रकारे आपण पाहतोय की सगळा कसा निवडणुकांचा माहोल चाललाय आणि हा सगळा निवडणुकांचा माहोल चाललेला असताना त्यामध्ये बाबासाहेब आणि बुद्धांचं तत्त्वज्ञान आम्हाला शोधावं लागेल अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि सगळी परिस्थिती निर्माण झालेली असताना बाबासाहेबांनी या देशातल्या प्रत्येकाला जसा बुद्ध दिला तसं बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं हा प्रश्न जेव्हा काही लोक विचारतात तेव्हा त्यांच्याकडं बघून मला त्यांना सांगावं वाटतं आवर्जून. या ठिकाणी बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं हे जेव्हा काही लोक विचारतात तेव्हा त्यांना मला आवर्जून सांगताना बाबासाहेबांनी त्यांचं आयुष्य आम्हाला दिलं, बाबासाहेबांनी त्यांचा प्रत्येक श्वास आम्हाला दिला आणि बाबासाहेबांनी इथल्या प्रत्येकाला माणूस म्हणून उभा केलं हे आवर्जून सांगावं वाटतं. आणि बाबासाहेब संसदेमधून बाहेर येतात. आज निवडणुकीचा हा सगळा माहोल बघून सांगावं वाटतं. बाबासाहेब संसदेमधून बाहेर येतात आणि संसदेमधून बाहेर आलेले बाबासाहेब आनंदाने थोडे हसतमुखाने बाहेर येतात आणि बाबासाहेबांना पत्रकार विचारतात की बाबासाहेब आज तुम्ही जरा आनंदी दिसताय, काय कारण आहे यामागचं. बाबासाहेब उत्तर देतात की आज संसदेमध्ये मी असा कायदा पारित करून आलेलो आहे की आज या देशामध्ये रस्त्यावरचा भिकारी आणि राजवाड्यात बसलेला राजा या सगळ्यांना मी समान पातळीवर घेऊन आलोय. या देशातला मी प्रत्येकाला समान मताचा अधिकार देऊन आलेलो आहे. अरे आज या देशामध्ये सरपंचापासून ते राष्ट्रपतीपर्यंत जेव्हा तुम्ही पद उपभोगता तेव्हा तुम्हाला जाणीव असली पाहिजे की हा अधिकार या देशाच्या बापाने आपल्याला मिळवून दिला. तो केवळ एका जातीतल्या माणसाला नाही तर तो या देशाच्या प्रत्येक माणसाला जो हे आपण मनात ठेवूया. हेच या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगतो. मला चिठ्ठी आलेली आहे, मला कॉलेजला असताना कमी चिठ्ठ्या आल्या, स्टेजवर लई चिठ्ठ्या येतात म्हणून आता चिठ्ठी आल्यावर थांबलं पाहिजे. वेळ कमी मिळाला, पुढं कधी जास्त वेळ मिळाला तर नक्की आपल्याबरोबर संवाद साधायला आणि बाबासाहेब
ते बुद्ध, बाबासाहेब फुले, शाहू आंबेडकर हे सगळं बोलायला आपल्यासमोर यायला मला नक्की आनंद वाटेल. आणि म्हणून या ठिकाणी समारोपाकडे येत असताना मला आवर्जून 3 गोष्टी माझ्या व्याख्यानातून आपण घ्या अशी विनंती करायची. पहिली, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि शिकवा. हे जो बाबासाहेबांनी हा जो आपल्याला मंत्र दिला आहे तो आचरणात आणा. शिका म्हणजे केवळ अंगणवाडी आणि 7वीपर्यंत शिक्षण नव्हे तर उच्च शिक्षित व्हा. पुढची गोष्ट, बाबासाहेब सांगतात, जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, मला या देशाची शासनकर्ती जमात व्हायचं आहे. ती शासनकर्ती जमात होण्यासाठी प्रयत्न करा आणि मोक्याच्या जागा मारा. आपल्या मुलाबाळांना मोक्याच्या जागेवर जायला प्रोत्साहन द्या. आणि तिसरी गोष्ट जी आवर्जून या ठिकाणाहून काळजात कोरून जा, बाबासाहेबांनी हा जो धम्म आपल्याला दिलेला आहे त्या धम्माच्या वाटेवर चालत राहा. आणि धम्माच्या वाटेवर गेल्याशिवाय कल्याण होणार नाही, प्रगती होणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि बुद्धांच्या या वाटेवर बुद्धमय होऊन चालत राहा आणि खरे बुद्ध होऊन चालत राहा. नाहीतर सकाळी बुद्ध पूजेला विहारात आणि संध्याकाळी आरतीला असले प्रकार करू नका. ते थांबवा आणि बुद्धांच्या वाटेवर चालत राहा. मी नेहमीच ऐसे बोलत गेलो, ऐकणारे भेटत गेले, मी ओकिले अंगार ऐसे, भिजणारे पेटत गेले, भिजणारे पेटत गेले, भिजणारे पेटत गेले. जे काही चुकलं असेल ते जगदीश ओळख आहे, बरोबर असेल ते बाबासाहेबांचं, बुद्धांचं आहे एवढं म्हणून आपली रजा घेतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.